एका 4 पत्र्याच्या रूममध्ये राहणाऱ्या एका सर्वसामान्य माणसानं मुंबईत 4-5 दिवस जागेवर थांबवली। एवढंच काय, त्या माणसानं सर्वसामान्य मराठ्यांना काय दिलं? गाड्या दिल्या, पेट्रोल डिझेल दिले, काही दिले नाही, फक्त एक हाक दिली मायेची, प्रेमाची। आणि लाखो कार्यकर्ते मुंबईला गेले। आज जर देशामध्ये असं नेतृत्व शोधून पाहिलं तर ते सापडणार नाही। जरांगे पाटलासारखं एक निस्वार्थ व्यक्तिमत्व आपल्या अनुयायांना हाक देतं आणि लाखो अनुयायी घर प्रपंच सोडून मुंबई गाठतात। असा आज मितीला देशातला एकमेव नेता म्हणजे मनोज जरांगे पाटील आहेत, हे आपल्याला मान्यच करावं लागेल। मला सांगा, जरांगे पाटलाच्या एका आदेशावर सरकार देखील हलतं, मग खरे चाणक्य कोण आहेत हे मी सांगणं गरजेचं नाही। एका सामान्य कुटुंबातला मुलगा आज इथल्या सत्तेबरोबर लढतोय की आज मितीला महाराष्ट्रातले खरे चाणक्य हे जरांगे पाटीलच आहेत। मित्रहो नमस्कार। उत्कृष्ट नेतृत्व तेच असतं जे आपल्या पाठीमागे उभे असलेल्या अनुयायांना आणि आशा जागृत करतं लढण्याची। गेल्या 29 ऑगस्ट पासून मुंबई इथल्या आझाद मैदानावरती सुरू असलेलं मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन हे निश्चितपणाने यशस्वी झालं आहे। ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण असे अनेक दुवे समजून घेणार आहोत, जे दुवे मनोज जरांगे पाटलांना खरे चाणक्य ठरवतात। मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, गेल्या 29 न्यायालयानं घातलेल्या आझाद मुंबईमध्ये मराठ्यांची सुरू असलेली गर्दी, ह्या सगळ्या गोष्टीवरती मनोज जरांगे पाटील हे आंदोलन थांबवतील की पुढे नेतील असे अनेक प्रश्न सुरू होते। न्यायालयानं फटकारलं होतं, आंदोलन अंतिम टप्प्यात घेऊन जायचं होतं, परंतु हातामध्ये काहीच नव्हतं। जरांगे पाटील यांनी न्यायालयानं फटकारल्यानंतर निर्णय कोणता घ्यायचा हे देखील हातात नव्हतं, परंतु आपल्या बुद्धिचातुर्याच्या माध्यमातून सरकारच्या प्रतिनिधींना आझाद मैदानाकडे खेचून आणलं आणि आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य करून घेण्यात जरांगे पाटील निश्चितपणाने यशस्वी ठरलेले आहेत। हैदराबाद गॅझेट असेल, सातारा संस्थांचं गॅझेट असेल किंवा अशा अनेक मागण्या आहेत ज्या सरकारनं मंजूर करून घेतलेल्या आहेत, त्यावर GR निघाला आहे। उद्या तो GR यशस्वी होईल का, त्यावर कोणती प्रक्रिया होईल, ह्या सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मराठ्यांनी लढाई जिंकली आहे आणि ही लढाई जिंकल्यानंतर आमचा सेनापती देखील शाबूत आहे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे। राहिला विषय अनेक व्हिडिओच्या माध्यमातून आज बऱ्याच चर्चा रंगताना दिसतात की जरांगे पाटलांना फसवलं गेलंय, देवेंद्र फडणवीस चाणक्य ठरले, शिंदेंना बाजूला ढकललं गेलं, पवारांना लोटलं गेलं। ह्या सगळ्यांचा उद्देश राजकारण करणं आहे। मला असं वाटतं की जरांगे पाटलांना मी अगोदरच्या देखील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जरांगे पाटलांच्या मागण्या ह्या हातभर असतात, परंतु त्यांना जे सरकारकडनं घ्यायचंय ते निश्चितपणानं जरांगे पाटील सरकारकडनं घेतल्याशिवाय हलत नाहीत। आणि नेमकं तेच मुंबईमध्ये घडलेलं आहे। जरांगे पाटलांची मूळ मागणीचा जर आपण विचार केला तर मराठवाड्यासाठी ती अत्यंत महत्त्वाची आहे, ती म्हणजे हैदराबाद गॅझेट मंजूर करून गेलं आणि त्यामध्ये जरांगे पाटील यशस्वी ठरलेले आहेत। दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे मी सुरुवातीला सांगितलं की नेता तो असतो जो आपल्या पाठीमागे उभा असलेल्या अनुयायांना विश्वास देतो आणि जगण्याची नवी पद्धत देत असतो। मला असं वाटतं की जरांगे पाटलाच्या पाठीमागे उभा असलेल्या प्रत्येकाला वाटतं की जरांगे पाटील जिंकलेले आहेत। मला सांगा, आजपर्यंत मराठा आंदोलकावरती इतक्या केसेस पडलेल्या आहेत आणि त्या केसेस ते आंदोलक झेलत असताना त्यांच्या कुटुंबियांना काय वाटत असेल। आणि जरांगे पाटलाची एक अत्यंत महत्त्वाची मागणी या ठिकाणी मान्य झाली आहे, ती म्हणजे मराठा आंदोलकावरील गुन्हे सप्टेंबरच्या अखेरपर्यंत ते सगळे गुन्हे माघारी घेतले जाणार आहेत। ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। ह्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, आजपर्यंत मराठा आरक्षणासाठी कित्येकांनी प्राण दिले, आत्महत्या केल्या। त्या आत्महत्या केलेल्या सगळ्या कुटुंबियांना, त्याची पत्नी असेल, त्यांची मुलं असतील, या सगळ्यांपैकी कुणाला तरी एकाला सरकारी नोकरीमध्ये सामील करून घेतलं जाईल, अशा प्रकारचा देखील एक अध्यादेश सरकार काढणार आहे। आणि इथून पुढं ज्यावेळेस तुम्ही कास्ट व्हॅलिडिटीसाठी अर्ज दाखल कराल, 3 महिन्याच्या आत म्हणजे 90 दिवसाच्या आत ती व्हॅलिडिटी करणं बंधनकारक असणार आहे। म्हणजे अशा अनेक सुविधा सरकारकडून जरांगे पाटलांनी मंजूर करून घेतलेल्या आहेत। तरीही काही लोकांना राजकीय चष्म्यातून देवेंद्र फडणवीस जिंकले असं वाटतात। खरं तर देवेंद्र फडणवीस जिंकले असं म्हणत असताना तुम्ही आधी अगोदर विचार करणं गरजेचं आहे की जरांगे पाटील जर आंदोलन केलं नसतं तर एवढ्या मागण्या मान्य झाल्या असत्या का, म्हणजे विजय कुणाचा झालेला आहे याचा देखील विचार करणं गरजेचं। एका 4 पत्र्याच्या रूममध्ये राहणाऱ्या एका सर्वसामान्य माणसानं मुंबईत 4-5 दिवस जागेवर थांबवली। एवढंच काय, त्या माणसानं सर्वसामान्य मराठ्यांना काय दिलं? गाड्या दिल्या, पेट्रोल डिझेल दिले, काही दिले नाही, फक्त एक हाक दिली मायेची, प्रेमाची। आणि लाखो कार्यकर्ते मुंबईला गेले। आज जर देशामध्ये असं नेतृत्व शोधून पाहिलं तर ते सापडणार नाही। जरांगे पाटलासारखं एक निस्वार्थ व्यक्तिमत्व
आपल्या अनुयायांना हाक देतं आणि लाखो अनुयायी घर प्रपंच सोडून मुंबई गाठतात, असा आज मितीला देशातला एकमेव नेता म्हणजे मनोज जरांगे पाटील आहेत, हे आपल्याला मान्यच करावं लागेल. मला सांगा, जरांगे पाटलाच्या एका आदेशावर सरकार देखील हलतं, मग खरे चाणक्य कोण आहेत हे मी सांगणं गरजेचं नाही. एका सामान्य कुटुंबातला मुलगा आज इथल्या सत्तेबरोबर लढतोय आणि सत्तेतले अनेक मंत्री गपकार करण्याचं काम जरांगे पाटलांनी केलेलं आहे. मला असं वाटतं की आज मितीला महाराष्ट्रातले खरे चाणक्य हे जरांगे पाटीलच आहेत. हे आंदोलन सोडवण्यासाठी आलेले राधाकृष्ण विखे पाटील असतील, शिवेंद्रराजे भोसले असतील, माणिकराव कोकाटे असतील, गोरे साहेब असतील, राणादादा पाटील असतील, ही सगळी मंडळी सरकारमध्ये विश्वासार्हता जपतात. उद्या जर काही जरांगे पाटलांसोबत या GR मध्ये छेडछाड झाली, बरं वाईट झालं, तर ह्यांची विश्वासार्हता धोक्यात येणार आहे, हे देखील महत्त्वाचं आहे. म्हणून मला असं वाटतं की अमुक चाणक्य तमुक चाणक्य, फडणवीसांनी हे केलं, फडणवीसांनी ते केलं, ह्या गोष्टी चघळत बसण्यापेक्षा आज मितीला जरांगे पाटलांचा विजय झालेला आहे आणि मराठ्यांचे खरे चाणक्य हे मनोज जरांगे पाटील आहेत, हे आपल्याला मान्यच करावं लागेल. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या देखील प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की नोंदवा आणि या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर अशाच प्रकारच्या वेगळ्या व्हिडिओसाठी आमचा हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.